नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज नाश्त्यासाठी मी वेगळा मेनू बनवणार आहे, पालक पराठा। या ठिकाणी मी एक पालक जुडी निवडून घेतली। आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकून ठेवायचं त्यामध्ये। या ठिकाणी मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले। आता याला फोडणी देऊन घेणार आहे। आलं लसूण जिरे पेस्ट केलेली आहे, ते टाकून घ्यायची। थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा, हळद टाकून घ्यायची भाजून, लाल मिर्च पावडर अर्धा चमचा। खाली रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जरा आवाज येत आहे। हिंग टाकून घेते थोडासा। आता या फोडणीत चिरलेली पालक भाजी टाकून घेऊयात। लिंबाचा रस टाकून घ्यायचा, अर्धा लिंबू। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। थोडीशी 5 मिनिट वाफवून घ्यायची ही भाजी। भाजी छान शिजली आहे। आता ही एका ताटात काढून घेऊन थंड करायला ठेवायची। या ठिकाणी मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतले। आता यामध्ये ही थंड झालेली भाजी टाकून घ्यायची आणि मळून घ्यायचं पीठ। या ठिकाणी पीठ मळून झाले पराठे करण्यासाठी। आता ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊन पराठे लाटून घ्यायचे। पराठा बनवून झाले, आता भाजून घेऊया। त्यासाठी मी तूप घेतले। या ठिकाणी तुपाने खमंग लागते त्याचे। खरपूस असे तुपामुळे लागतात, खमंग भाजून घ्यायचं। या ठिकाणी खमंग पालक पराठे आणि मस्त देशी गाईचं तूप तयार आहे। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।